नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अळूच्या पानांची चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक सुकी भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। अळूचे पानं पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असते। ही भाजी आपण मूग डाळ टाकून करणार आहोत। मूग डाळ नसेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। अळूच्या पानाची सुकी भाजी किंवा पातळ भाजी सुद्धा करतात कुठे कुठे। आपण इथे सुकी भाजी करणार आहोत, तर याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते बघूया। तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। ही भाजी करण्याकरता इथे आपल्याला अळूची पानं लागणार आहे। इथे आपण ही अळूची पानं घेतली आहे। याला आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे। इथे मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि इथे आपल्याला हे स्वच्छ धुतल्यावर याला बारीक कट करून घ्यायची आहे। इथे मी हे बारीक चिरून घेतलेली आहे। अशा प्रकारे याचं पाणी निथळल्यानंतर इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। मिरच्या घेतली आहे, इथे आपण कांदा, टमाटर हे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे। लसूण लागणार आहे, लसूण सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। आणि इथे मूग डाळ आपण भिजवली होती 1 तास अगोदर। हे सर्व साहित्य आपलं रेडी आहे। आता आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण होऊ द्यायचं आहे। इथे लसूण झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे, जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे। आता इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा, मिरची आणि लसूण याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी हे सर्व साहित्य छान परतून घेते। याचं कच्चेपणा दूर होईपर्यंत हे 2-3 मिनिटांमध्ये छान परतले जाते। अळूचे पानं हे 2 प्रकारचे असतात, एक लाल देठाचा अळू आणि एक हिरव्या देठाचा अळू। तर ही भाजी हिरव्या देठाचा अळू याची करतात। इथे बघू शकता आपले हे कांदा, मिरची आणि लसूण छान झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे आपण हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे आपल्याला छान यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण टमाटर घालून घेणार आहोत। टमाटर घातल्याने अळूच्या पानाला जी खाज असते ती कमी होते। कोणत्या कोणत्या अळूमध्ये फार जास्त प्रमाणामध्ये खाज असते आणि कोणत्या अळूला फार कमी असते। तर इथे तुम्ही कोणतेही आंबट पदार्थ घालू शकता। जसं मी इथे टमाटर घातलेलं आहे, तुम्ही इथे चिंचसुद्धा घालू शकता। इथे आपण हे टमाटर छान परतून घेतले आहे, छान मऊसर झालेले आहे, बघू शकता इथे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला अळू घालून घ्यायचा आहे। इथे मी हे बारीक चिरून घेतलेली अळूची पाने घातलेली आहे। आता इथे जे आपण भिजवून ठेवलेली मुगाची डाळ ती सुद्धा घालून घ्यायची आहे। इथे मी चाळणीमध्ये काढून घेतली होती, याचं पाणी काढून घेतलं होतं। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे मी डाळ आणि पानं छान परतून घेते। ही खायला खूपच चविष्ट वाटते आणि फार पौष्टिक असते, म्हणून ही भाजी पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच खाल्ली पाहिजे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह असते, पोटॅशियम आणि ABC असे जीवनसत्व असतात। हे भरपूर शरीरासाठी पौष्टिक असते। ही आपण भाजी थोड्या वेळ अशी परतून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। आणि याला अधेमध्ये असं परतवत आपल्याला ही पूर्णपणे शिजवून घेऊ। इथे मी झाकण ठेवून दिले आहे, गॅस कमी करून द्यायचा आहे आणि ही थोड्या वेळानंतर आपल्याला अधेमध्ये परतवत शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे। इथे मी ही भाजी अशी अधेमध्ये परतवत पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, ही स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजून जाते। तर ही अशी पौष्टिक अळूची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। अशी चविष्ट सुकी भाजी तुम्ही भाकरी पोळीसोबत खा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे बघू शकता ही भाजी मी भाकरीसोबत सर्व केलेली आहे। खायला खूपच टेस्टी वाटते, चविष्ट वाटते आणि खूपच पौष्टिक आहे। तर अशी ही चविष्ट भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। धन्यवाद।